नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला बॅग स्टिचिंगविषयी माहिती सांगणार आहे. म्हणजे तुम्ही जर बॅग स्टिचिंग करण्याचा विचार करत असाल किंवा बॅगचा बिझनेस करण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. मैत्रिणींनो, तुम्ही बॅग स्टिचिंग करत नसाल आणि तुम्ही जर बाहेर स्टिचिंगला देत असाल बॅग वगैरे, तर तुम्ही स्वतः स्टिचिंग करून बघा. तुम्हाला स्वतः स्टिचिंग केल्यावरती जो आनंद मिळेल ना, तो कुठेच मिळणार नाही. तर मैत्रिणींनो, आपण स्वतः बॅग स्टिच केल्याचा खूप फायदा असतो. जर तुम्ही मार्केटमधून विकत बॅग्स आणत असाल किंवा पिशवी आणत असाल, तर त्याला एवढी मजबूती नसते. त्याचे हँडल लगेच तुटतात किंवा त्याचे रनर खराब होतात, त्याची चेन खराब होते. हे प्रकार आपण जेव्हा मार्केटमधून बॅग्स किंवा पर्स आणतो, तेव्हा त्यामध्ये होतातच. तर असं काही घडू नये. आपली जे पिशवी आहे किंवा जी आपली पर्स आहे, बॅग आहे, ती एकदम छान मजबूत बनावी, वर्षानुवर्ष टिकावी, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ह्या संपूर्ण टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे आणि घरूनच मी माझ्या बॅगचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि खूप छान माझा बॅगचा बिझनेस चालू आहे. मला पिशव्यांच्या ऑर्डर, बॅगच्या ऑर्डर खूप असतात. तर मला असं वाटतं, की जसं माझा बिझनेस चालू आहे, तसंच तुमचा पण बिझनेस चालावा आणि तुम्हाला पण छान इन्कम व्हावी, त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मैत्रिणींनो, स्वतः बॅग स्टिचिंग करण्याचा खूप फायदा असतो. तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचं कापड यूज करू शकता. म्हणजे आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, तेव्हा आपल्याला कधी कपडा पसंत येत नाही, तर कधी त्याची क्वालिटी पसंत येत नाही, तर कधी आपल्याला त्याच्यामध्ये खण कमी वाटतात किंवा जास्त वाटतात. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं कस्टमाइज ते नसतं. त्याच्यामुळे तुम्ही घरी जर स्टिचिंग केली बॅगची, तर तुम्हाला हवं तशी, हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या कापडाची आणि तुम्हाला हवे तेवढे कप्पे, म्हणजे त्यामध्ये पॉकेट तुम्ही बनवू शकता. तर मैत्रिणींनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जर तुम्ही बॅगचा बिझनेस स्टार्ट करणार असाल तर. कारण मी यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे, की बॅगच्या बिझनेससाठी बॅगची मापं कशी घेतात, तुम्हाला हव्या त्या मापामध्ये तुम्हाला बॅग कशी स्टिच करायची आहे. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या YouTubeवरती व्हिडिओ बघतात आणि त्यांना बॅगचं मेजरमेंट समजत नाही. ते फक्त त्या सांगतील त्या मेजरमेंटनुसार जी बॅग आहे किंवा पिशवी आहे, ती स्टिच करतात आणि मग ती त्यांना मोठी वाटते किंवा कधी छोटी होते. तर आपल्याला हव्या त्या मापामध्ये ती बॅग बनत नाही, जर आपल्याला बॅगचे मापं जे आहे ते माहीत नसतात त्याच्यामुळे. तर हे तुम्हाला YouTubeवरती कुठेच मिळणार नाही. कोणीच तुम्हाला सांगणार नाही, की बॅगचे माप कसे घ्यायचे असते आणि आपल्याला हव्या त्या म्हणजे आपल्याला हव्या त्या मापामध्ये बॅग कशी स्टिच करायची असते. बॉटमचा बेस जर आपल्याला बनवायचा असला, तर तुम्हाला त्यातून किती मायनस करायचे आहेत, किती प्लस करायचे आहेत, हे तुम्हाला YouTubeवरती कोणीही सांगणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमची ही मैत्रीण तुमच्यासाठी असेच खास टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा बिझनेस करायला प्रोत्साहन मिळेल आणि तुमचा सुद्धा बिझनेस छान चालेल. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला प्रत्येक वेळी एकच प्रश्न पडलेला असतो, की ऑर्डर्स मिळत नाहीत. जर आम्ही स्टार्ट जरी केलं तरी आम्हाला ऑर्डर्स मिळत नाहीत. तर ऑर्डर्स मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामामध्ये फिनिशिंग आणणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, की बॅगमध्ये फिनिशिंग किंवा शिलाईमध्ये फिनिशिंग कशी आणायची आहे. तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ नक्की बघा. हा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, याच्या खालीच तुम्हाला चॅनलवरती तो व्हिडिओ दिसणार आहे. तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघायचा आहे. तुम्हाला फिनिशिंग कशी आणायची आहे, यापासून तुम्हाला बॅगची कटिंग कशी करायची, स्टिचिंग कशी कशी करायची, ट्रॅव्हल बॅग कशी स्टिचिंग करायची, कॉइन पाऊच, मोबाईल पाऊच, सगळं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे. शिवून दाखवलेलं सुद्धा आहे, कटिंगसुद्धा दाखवलेली आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला छोटी मुलगी असेल, तर छोट्या मुलीसाठी पेप्लम टॉप आणि प्लाझो पॅन्ट कशी स्टिच करायची, त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला छोटी मुलगी असेल 5 वर्षापर्यंत, तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. माझ्या चॅनलवरती क्लिक करायचं आहे आणि संपूर्ण व्हिडिओज तुमच्या समोर येतील. तुम्हाला हवा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी खूप तडमडीने मी व्हिडिओज बनवत असते, कारण माझा आधी जो होता कंटेंट वेगळा होता, कॉमेडीचा होता. पण मी तो कॅन्सल केला आणि तुमच्यासाठी मी हे बॅगचा बिझनेसचे जे व्हिडिओज आहे ते सुरुवात केलेली आहे. कारण मी स्वतः बिझनेस करते. त्याच्यामुळे मला असं वाटलं, की हे कॉमेडी दाखवण्यापेक्षा आपण आपल्या मैत्रिणींना जे युजफुल आहे ते दाखवूया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगितलं, की स्वतः स्टिचिंग केल्याचा काय फायदा असतो. त्याच्यानंतर जर तुम्ही स्टार्ट करत असाल, तर स्टार्टिंगला तुम्हाला कुठलाही बाहेरून कापड आणायचा नाहीये. जे जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल, जसे शर्ट पीसचं तुम्हाला, पॅन्ट पीसचं तुम्हाला
त्याला अस्तर लावायचं आहे. त्याच्यानंतर साडीचे असते तुम्हाला आपण जास्त साड्या यूज करत नाही, थोडे दिवस घालतो आणि फेकतो. तर त्या साड्यांच्या तुम्हाला पिशव्या स्टिच करून बघायच्या आहे, बॅग स्टिच करून बघायची आहे. तुमच्या कामामध्ये जेव्हा फिनिशिंग येईल चांगली, ती फिनिशिंग आल्यानंतर तुम्ही बाहेरून कापड वगैरे विकत आणू शकता. आणि आतमध्ये तुम्हाला राईस बॅगचा उपयोग करायचा आहे स्टार्टिंगला, आणि नंतरही केलं तरी चालेल, कारण त्यामध्ये मजबूती खूप असते. तर त्याच्यानंतर जर तुम्हाला राईस बॅग यूज करायची नसेल, जेव्हा तुम्ही तुमचे प्रोडक्ट सेल कराल, तेव्हा तुम्हाला फॉर्म शीट किंवा रबर शीटचा उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर 5 नंबरची तुम्हाला चेन यूज करायची आहे आणि रनर पण त्याच साईजचे तुम्हाला आणायचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, रनर आणि जी चेन आहे या दोन्हीची क्वालिटी उत्तम ठेवायची, म्हणजे तुमचे कस्टमर जे आहेत ते तुमच्याकडे रिपीट येतात. तर मैत्रिणींनो, बॅगचं माप कसं घ्यायचं, किती तुम्हाला हव्या त्या मापामध्ये बॅग कशी स्टिच होईल, त्यासाठी तुम्हाला मी मेजरमेंट दाखवते. संपूर्ण मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे वहीवरती, की कसं तुम्हाला माप टाकायचं आहे आणि कसं तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर चला मग मी तुम्हाला वहीमध्ये दाखवते. तर जर तुम्हाला 12 इंचाची बॅग स्टिच करायची असेल किंवा पर्स स्टिच करायची असेल, 12 इंच तुम्हाला जर त्याची रुंदी हवी असेल आणि त्याची उंचीसुद्धा 12 इंचच हवी असेल, आणि तुम्हाला खालचा जो बॉटम असतो आपला, समजा ही तुमची पिशवी आहे आणि हा जो बॉटम आहे तुम्हाला चौकोनमध्ये कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जॉईन करून घ्यायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, हे बघा, हा असा बॉटमचा बेस रेडी होतो जेव्हा आपण हा चौकोन कट करतो. तर ह्या वरतून आपण जी उंची घेतलेली आहे त्याच्यामधून हा एवढा भाग आपला मायनस होतो आणि तुमची पर्स फक्त एवढीच रेडी होईल, म्हणजे एवढ्याच मापाची रेडी होईल. हा खालचा जो भाग आहे तो पूर्ण कट होतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर 12 इंचाची तुम्हाला उंची घ्यायची असेल, तर त्यामध्ये तुम्ही 3 बाय 3चा चौकोन कट करणार आहात, म्हणजे 6 इंच, म्हणजे 12 प्लस 6, 13, 14, 15, 16, 17, 18 इंचाची तुम्हाला उंची घ्यावी लागेल. तुम्हाला रुंदी जशी हवी असेल तशी तुम्ही घेऊ शकता. तर हे बघा, 18 इंच उंची आणि 12 इंच रुंदी असं तुम्हाला कापड घ्यावं लागेल. तेव्हा तुमचं 12 इंचाची जी उंची आहे ती रेडी होईल. रेडी म्हणजे तुम्हाला जर 12 इंच रेडी हवी असेल तर ती 12 इंचाची रेडी होईल. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये मोठ्या साईजची बॅग स्टिच करायची असेल, तर आपण हा बॉटमचा बेस जो असतो तो 4 बाय 4चा घेतो, म्हणजे 8 इंचाचा घेतो. तर उंचीमध्ये तुम्हाला 8 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला खालून चौकोन कट करायचा असेल बॉटमसाठी, तर तुम्हाला त्याच्यामध्ये तेवढे इंच वाढवायचे. 2 बाय 2चा असेल तर 4 इंच, 3 बाय 3चा असेल तर 6 इंच, 4 बाय 4चा असेल तर 8 इंच. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पिशवी स्टिच केल्यानंतर किंवा बॅग स्टिच केल्यानंतर आपल्याला जर असा चौकोन कट करायचा नसेल, खालून आपल्याला दुसरा बॉटमचा बेस जॉईन करायचा असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 इंच या साईडने, कुठलीही बॅग असो, कोणत्याही साईजची असो, 2 इंच या साईडने आणि 2 इंच या साईडने मायनस करून हा मधलाच भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि तेवढा बॉटमचा बेस तुम्हाला रेडी करायचा आहे. तर हे बॅगचं गणित तुम्हाला समजलंच असेल मैत्रिणींनो. या बॅगच्या गणितानुसार जर तुम्ही तुमची बॅगची कटिंग आणि स्टिचिंग केली, तर तुम्हाला बॅग स्टिचिंग करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि फिनिशिंग येण्यापासून सुद्धा कोणीही थांबवू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅग स्टिचिंगमध्ये लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे तुम्हाला बॅगचे हँडल आहेत ते ब्रॉड घ्यायचे आहे, आणि ब्रॉड घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला राईस बॅग किंवा कॅनव्हास पेपरचा उपयोग करायचा आहे, म्हणजे ते आकसले जात नाही, जवळ येत नाहीत, त्यांना कितीही तुम्ही यूज केलं तरी ते जसेच्या तसे राहतात, त्याच साईजमध्ये राहतात. तर ही गोष्ट सुद्धा नेहमी लक्षात ठेवायची आहे. आणि जेव्हा तुम्ही हँडल अटॅच करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला लॉकच्या शिलाया द्यायच्या आहेत. लॉकच्या शिलाया भरपूर द्यायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये चांगली मजबूती येते आणि ते हँडल कितीही जड वस्तू तुम्ही ठेवली तर ते तुटत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत असतील बघा, ह्या सगळ्या ज्या बॅग्स किंवा पिशव्या वगैरे टांगलेल्या आहेत त्या मी स्वतः स्टिच केलेल्या आहेत. तर अशा बॅग आणि पिशव्या वगैरे स्टिच करायच्या असेल तुम्हाला, तर तुम्ही नक्कीच या टिप्स फॉलो करायच्या आहेत. आणि खूप छान, मी सुद्धा ड्रेसच्या कापडांच्या किंवा मी जे कपडे आणते आमच्या मार्केटमधून, 10-10 रुपयाचे तुकडे असतात, 20-20चे असतात, 30-30चे असतात, जसे तुम्हाला हवे असेल तसे तुकडे मला तिथे मिळून जातात आमच्या कपडा मार्केटमध्ये. तर तुमच्याकडे सुद्धा असं मार्केट भरत असेल तर जिथे तुम्हाला स्वस्तामध्ये कपडे मिळतात तिथून सुद्धा तुम्ही कपडे आणू शकता. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्याच असतील मैत्रिणींनो. खूप म्हणजे जीवाच्या आकांताने आणि खूप मनापासून तुमच्यासाठी मी ह्या व्हिडिओज बनवत आहे, कारण माझ्यासोबत तुम्ही सुद्धा ग्रो करावं असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी खास टिप्स नेहमी घेऊन येणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही क्वेरीज असतील, तर तुम्ही त्यासुद्धा मला कमेंटमध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.